So, good afternoon to all of you. Once again, welcome all students in lecture number second of Unit 5, that is interacting with database. In last lecture, we have seen some introduction about this database. So, we have seen what is the need of database or what is the need of database or JDBC or what is the architecture of JDBC that we have seen the two-tier architecture and three-tier architecture of the JDBC. And today we will see the next one, a theoretical part, that is types of JDBC driver. So there are four different types of JDBC drivers are there. So these are as shown on the slide. So first we will see what is the need of drivers. ड्रायव्हरची का गरज आहे JDBC ड्रायव्हर्स. ओके, तर आपण जो एखादा जावा प्रोग्राम आपण लिहितो, जे आपलं काय ऍप्लिकेशन्स असतं ते, इन दॅट वी आर युजिंग द लँग्वेज दॅट इज जावा. आपण जे प्रोग्रामिंग आपण करत आहोत ते जावा ह्या लँग्वेज मधून आपण करतोय आणि आपला जो डेटा आपण स्टोअर करतोय तो डेटाबेस मध्ये आपण आपला डेटा स्टोअर करत असतो किंवा तिथून आपण रीड करत असतो, बरोबर आहे. परंतु जावाचे जे काही आपण जे कोडिंग लिहिणार आहोत ते जे काही फंक्शन कॉल्स आहेत हे कॉल्स आणि डेटाबेस तयार करणारी कंपनी किंवा डेटाबेस एक्सेस असेल, एसक्यूएल असेल, ओरॅकल असेल, हे वेगळं आहे. तर ह्याच्यातली जी लँग्वेज, ह्याचं जे काही मिनिंग आहे तर त्या डेटाबेसला कळणार नाही किंवा डेटाबेस मधला जो डेटा काय तो आपल्याला रीड करायचा आहे, तर त्यासाठी जी काही लँग्वेज वापरली जाते तर 100% तुम्हाला काय व्हायला पाहिजे, काय ते कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या जी जावा ऍप्लिकेशनची जी काही लँग्वेज आहे त्याचा जो काही स्टेटमेंट आपण कमांड देणार आहोत त्याचा जो मिनिंग आहे, बरं, डेटाबेस मधला डेटा डिलीट व्हायला पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे, सर्च व्हायला पाहिजे किंवा डेटाबेस मधून आपण रीड करून त्या ऍप्लिकेशन मध्ये यायला पाहिजे. मग डेटाबेसची जी लँग्वेज आहे किंवा आपल्या जावा ऍप्लिकेशनची जे काही लँग्वेज आहे, बरोबर, म्हणजे जे काही जावाचे कॉल्स आहेत ते कन्वर्ट व्हायला पाहिजे, त्या डेटाबेस कॉल्स मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. पुन्हा रिव्हर्स प्रोसेसमध्ये जेव्हा आपण डेटा रिट्राय करत असतो डेटाबेस मधून, त्यावेळेला डेटाबेसचा जो काही लँग्वेज आहे, बरोबर आहे, जे काही क्वेरीज आहेत त्या फायर होऊन त्याचे पुन्हा कन्व्हर्जन आपल्या जावा लँग्वेज मध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला इकडं रिट्राईव्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कन्व्हर्जन होणं गरजेचं आहे, बरोबर. जावा लँग्वेज ही वेगळी आहे आणि ऍप्लिकेशन हे वेगळं आहे आणि डेटाबेस हा वेगळा, बरोबर. त्यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन व्हायचं असेल, बरोबर आहे, त्याची लँग्वेज एकमेकाला समजायची असेल तर त्यासाठी काय आहे, JDBC ड्रायव्हर्सची गरज आहे. मग हा आपला पार्ट सगळा थेरॉटिकल आहे. तर आपण या कुठले कोणते ड्रायव्हर्सचे टाइप्स आहेत तर हे आपण बघू. ड्रायव्हर्स टाईप, त्याला नाव दिलेलं आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. नाव काय दिलेलं आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. टाईप 1 ला आपण काय नाव दिलेलं आहे की त्याला म्हटलं JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. सेकंड आहे नेटिव्ह API किंवा पार्शली जावा ड्रायव्हर, पार्टली जावा ड्रायव्हर. थर्ड आहे ऑल जावा किंवा नेट प्रोटोकॉल ड्रायव्हर, त्याला आपण मिडलवेअर असं म्हटलेलं आहे. आणि फोर्थ आहे तो ऑल जावा किंवा नेटिव्ह प्रोटोकॉल ड्रायव्हर प्युअर. त्याच्यातला तिसरा आणि चौथा हा काय आहे, पूर्णपणे जावा मध्ये लिहिलेला आहे. आणि दुसरा हा पार्शियली जावा ड्रायव्हर आहे. पहिला हा नॉन जावा आहे. तर म्हणजे लिहिलेला आहे ड्रायव्हरची जे कशामधून लिहिलेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर हे काय आहेत, 4 टाईपचे काय आहेत JDBC ड्रायव्हर आहे. तर आपल्याला थेरॉटिकली बघायचं की प्रत्येक ड्रायव्हरचं काय आर्किटेक्चर आहे, साधारण त्यांची डायग्राम काय आहे. प्रत्येक ठिकाणी हेच आहे, जावा ऍप्लिकेशन आहे, जावा ऍप्लिकेशन जावा API चा वापर करतोय आणि बरोबर आपण ते 2 टायर 3 टायर मध्ये पण बघितलंय, इकडे क्लायंट आहे, इकडे रिमोट मशीन आहे किंवा इकडे डेटाबेस आहे आणि इकडे काय आहे आपला जावा ऍप्लिकेशनचा. ते JDBC API चा वापर करतोय
आणि तो डेटाबेस काय करत असतो, ऍक्सेस करत असतो. बरोबर. जावा ऍप्लिकेशन जेडीबीसी एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसचा वापर करून तो डेटाबेस ऍक्सेस करतो. मग तो डायरेक्ट करू शकत नाही. तिथं तरी आर्किटेक्चर मध्ये आपण जे बघितले मागच्या लेक्चरला 2 टायर 3 टायर मध्ये, तर तिथं मध्ये ड्रायव्हर्सची गरज आहे. लक्षात आलं का? जेडीबीसी ड्रायव्हरची गरज आहे. ते टाईप ऑफ ड्रायव्हर्स हे 4 आहेत. मग या डायग्राम मध्ये फक्त काय फरक असणार आहे की ही ड्रायव्हरची नावं मध्ये मध्ये काय आहेत, फक्त ते कॉम्पोनंट ऍड आहे. डाव्या साईडला तुमचं जावा ऍप्लिकेशन असणार आहे, उजव्या साईडला डेटाबेस, आणि मध्ये फक्त काय असणार, ते ड्रायव्हर्स असणार. परंतु प्रत्येकाचे काय आहेत, थोडे काहीतरी ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. काही डेटाबेस बदलला तर ड्रायव्हर बदलायला लागतील, काही ठिकाणी प्लॅटफॉर्म बदलला तर ते ड्रायव्हर बदलायला लागतील. असे काही ठिकाणी काही ऍडव्हान्टेजेस आहेत. काही ठिकाणी कुठलाही डेटाबेस चालला तरी ते ड्रायव्हर ऍप्लिकेबल आहेत, काही पोर्टेबल आहेत, किंवा प्लॅटफॉर्म डिपेंडंट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काही आहेत काही ड्रायव्हर्स. तर प्रत्येकाचे काही प्रॉज कॉन्स किंवा प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हे वेगवेगळे आहेत. परंतु हे 4 ड्रायव्हर्स आपल्याला आहे. तर पहिला टाईप बघा, टाईप 1, त्याला आपण काय म्हटलंय, जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर. जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर जो आहे तो आहे, याची डायग्राम इथं दिलेली आहे बघा. तर टाइप 1 ड्रायव्हर युजेस ओडीबीसी ड्रायव्हर टू कनेक्ट टू द डेटाबेस. म्हणजे काय करतोय, जेडीबीसी ओडीबीसी जो ब्रिज ड्रायव्हर आहे हे आपलं जावा ऍप्लिकेशन आणि जेडीबीसी एपीआयचा वापर करून तो डेटाबेसला ऍक्सेस होतो, हे असं आपण आधी बघितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आपला जो ड्रायव्हर आहे जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर हा कशाचा यूज करतोय, ओडीबीसी ड्रायव्हरचा वापर. आता जेडीबीसी म्हणजे जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, बरोबर आहे, आणि ओडीबीसी म्हणजे ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये जावा ऍप्लिकेशन हे जेडीबीसी एपीआयचा वापर करून डेटाबेस ऍक्सेस करणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला आपण ड्रायव्हर कोणता वापरलाय मध्ये, जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर, बरोबर आहे. परंतु ह्याला अजून एका ड्रायव्हरची गरज आहे. कोणत्या, ओडीबीसी ड्रायव्हरची. ओके. आणि मग ह्याच्या माध्यमातून ते आपण काय करणार, डेटाबेस ऍक्सेस करणार. इथे काय म्हटलं, व्हेंडर डेटाबेस लायब्ररी, म्हणजे जो डेटाबेस ज्याने एसक्यूएल असेल, ओरॅकल असेल, ऍक्सेस असेल, त्याची लायब्ररी आहे, त्याला आपण व्हेंडर डेटाबेस लायब्ररी असं म्हणतोय. तर थोडक्यात वर्किंग आहे की जावा ऍप्लिकेशन युजेस जेडीबीसी एपीआय, then in this the it translates all JDBC calls to ODBC calls. आता हे ड्रायव्हर काय करणार आहे, जेडीबीसी कॉल्स हे कशा कन्वर्ट करणार आहे, ओडीबीसी कॉल्स मध्ये कन्वर्ट करणार आहे, आणि नंतर हे ओडीबीसी कॉल्स हे डेटाबेस कॉल्स मध्ये कन्वर्ट करणार. आणि रिव्हर्स मध्ये पण तेच, ओडीबीसी मध्ये डेटाबेस कॉल्स हे ओडीबीसी कॉल्स मध्ये येणार आहे, ओडीबीसी कॉल्स हे पुन्हा जावा कॉल्स मध्ये कन्वर्ट होणार. ओके. सो this is a theoretical concept. This driver convert JDBC method calls into ODBC function calls. This is a now discouraged because of thin driver. आता हे सध्या वापरत नाही. मात्र हा जो ड्रायव्हर आहे हा खूप लेंदी आहे. बघा ना, जेडीबी जावा ऍप्लिकेशन मधून जेडीबीसी ओडीबीसी ड्रायव्हर वापरणार, ते कन्वर्ट ओडीबीसी मध्ये करणार, पुन्हा ओडीबीसी ड्रायव्हर ओडीबीसी कॉल्स डेटाबेस कॉल्स मध्ये कन्वर्ट करणार. ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे हे कोण सध्या जास्त मी काय केलेलं आहे, वापरलेलं नाही. ओके. तर याचे काही ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. इझी टू यूज, वापरायला सोपं आहे. कॅन इझिली कनेक्टेड टू एनी डेटाबेस, कोणत्या डेटाबेसला आपण कनेक्ट होऊ शकतो. डिसएडव्हान्टेज काय आहे बघा, परफॉर्मन्स डिग्रेडेड बिकॉज ऑफ जेडीबीसी मेथड कॉल इज कन्वर्टेड इनटू ओडीबीसी फंक्शन कॉल. म्हणजे जेडीबीसी परत ओडीबीसी, ओडीबीसी पासून पुन्हा डेटाबेस, हे कन्व्हर्जन लेंदी आहे, त्यामुळे याला वेळ लागतो, त्यामुळे परफॉर्मन्स कमी आहे. ओडीबीसी ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन द क्लायंट मशीन. म्हणजे ओडीबीसी ड्रायव्हरची पण गरज आहे. म्हणजे जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हरची पण गरज आहे. हा जो आपला ड्रायव्हर आहे जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर, अजून एका ह्याला ड्रायव्हरची गरज लागते, त्याला म्हणतो आपण ओडीबीसी ड्रायव्हर. ओके. म्हणजे एवढ्यावरून काम होणार नाही, पुन्हा ओडीबीसी ड्रायव्हर सुद्धा आपल्याला लागणार आहे. ओके. तर हे काय आहे त्याचं डिसएडव्हान्टेज. ओके. ओडीबीसी ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन द क्लायंट मशीन. अजून काही मला काही ऍडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेज जे आपल्याला मिळाले ते आपण मी शेअर करतोय. द जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज अलोज ऍक्सेस टू ऑलमोस्ट एनी डेटाबेस. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलाही डेटाबेसला तो ऍक्सेस होऊ शकतो. कुठलाही डेटाबेस, वेगवेगळ्या टाईपचे डेटाबेस असणार, बरोबर आहे. कुठल्याही डेटाबेसला तो कनेक्ट करू शकतो. सिन्स द डेटाबेस ओडीबीसी ड्रायव्हर्स आर ऑलरेडी अवेलेबल. त्याच्यानंतर बघा डिसएडव्हान्टेजेस काय आहेत.
सिन्स द ब्रिज ड्रायव्हर इज नॉट रिटन फुल इन जावा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ड्रायव्हरची काहीतरी एक स्पेशालिटी आहे. याचे जे ड्रायव्हर्स आहेत ना, जेडीबीसी यूडीबीसी ब्रिज ड्रायव्हर, हे फुल्ली जावामध्ये लिहिलेले नाहीत, नॉट रिटन इन फुल्ली जावा. सो टाईप 1 ड्रायव्हर्स आर नॉट पोर्टेबल, त्यामुळे हे ड्रायव्हर पोर्टेबल नाही आहे. त्याच्यानंतर बघा, परफॉर्मन्स इश्यू इज सीन ॲज अ जेडीबीसी कॉल goes through the bridge to ODBC driver then to the database. म्हणजे परफॉर्मन्स इश्यू म्हणजे याचं परफॉर्मन्स कमी का आहे, तर जेडीबीसीचं डायरेक्ट तिकडे डेटाबेसला जात नाही, त्यांना परत पुन्हा ओडीबीसी ड्रायव्हरची पुन्हा गरज आहे. ओके, सो द परफॉर्मन्स डिग्रेडेड. दिस अप्लायज इव्हन इन द रिव्हर्स प्रोसेस. म्हणजे जरी आपल्याला डेटाबेस मधून आपल्याला जावा ऍप्लिकेशन मध्ये काहीतरी आपल्याला घ्यायचं असेल, त्या डेटाबेस मधून आपल्याला काहीतरी रिट्राईव्ह करायचं असेल, त्यावेळेला सुद्धा त्यांना पहिल्यांदा परत कशामध्ये यायला पाहिजे, ओडीबीसी ड्रायव्हर मध्ये यायला पाहिजे, परत ओडीबीसी ड्रायव्हर मधून पुन्हा जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर मध्ये, आणि तिथून पुन्हा ते जावा ऍप्लिकेशन मध्ये यायला पाहिजे. म्हणजे हे काय आहे, स्लो आहे प्रोसेस. ही काय आहे, प्रोसेस अगदी स्लो आहे कम्पेअर टू ऑल ड्रायव्हर्स. दे आर स्लोवेस्ट ऑफ ऑल ड्रायव्हर टाईप. सगळ्यात स्लो ड्रायव्हर म्हणजे परफॉर्मन्स हा या टाईप 1 चा आहे. द क्लायंट सिस्टम रिक्वायर्स टू ओडीबीसी इन्स्टॉलेशन टू यूज द ड्रायव्हर. यांना ओडीबीसी ड्रायव्हर सुद्धा इन्स्टॉल करायला लागणार. नो गुड फॉर द वेब ऍप्लिकेशन साठी हे एवढं चांगलं नाही. नेक्स्ट काय बघा, नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर. नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर हा एक दुसरा टाईप आहे. तर याच्यामध्ये काय असतं की हे पार्शियली जावा असं म्हटलेलं आहे, पार्शियली जावा ड्रायव्हर आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर म्हणजे ह्याचे जे ड्रायव्हर आहे, आता मगाशी बघा, मगाच्या डायग्राम आणि ह्या डायग्राम मध्ये थोडासा फरक आहे. मगाशी या डायग्राम मध्ये काय होतं बघा, इथं 2 ड्रायव्हर होते, आपला टाईप 1 ड्रायव्हर आणि पुन्हा ओडीबीसी ड्रायव्हर. इथं काय केलेलं बघा, इथं डायरेक्ट नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर आणि डायरेक्ट डेटाबेस, वेंडर डेटाबेस लायब्ररी हे वेंडरनं प्रोव्हाइड केलेली. ओके, हे जावा ऍप्लिकेशन आहे, जेडीबीसी एपीआय, आणि मध्ये आता आपलं नाव काय दिलेलं आहे, ड्रायव्हरचं नाव काय, नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर. ओके, तर हे जे ड्रायव्हर्स आहेत हे पार्शियली जावा बेस्ड आहेत. म्हणजे हे जे ड्रायव्हर ते शक्यतो सी प्लस मधून ड्रायव्हर्स हे लिहिलेले आहेत. ओके, म्हणजे प्युअर जावा नाही आहे. थर्ड टाईप आणि फोर्थ ड्रायव्हर हा पूर्ण जावामध्ये लिहिलेले आहेत, मात्र हे ड्रायव्हर हे जावामध्ये लिहिलेले नाही. ओके, मग याचे पण काही फायदे तोटे आहेत हे वेगळ्या लँग्वेज मध्ये लिहिल्यामुळे. ठीक आहे, तर दिस नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर युजेस द क्लायंट साइड लायब्ररीज ऑफ द डेटाबेस. द ड्रायव्हर कन्वर्ट्स जेडीबीसी मेथड कॉल्स इनटू नेटिव्ह कॉल्स. बरोबर. आता इथं काय म्हटलंय बघा, हे जे जेडीबीसी कॉल्स आहेत ते कशामध्ये कॉल्स कन्वर्ट केलेले आहेत, नेटिव्ह कॉल्स, आणि पुन्हा नेटिव्ह कॉल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, डेटाबेस कॉल्स मध्ये. रिव्हर्स मध्ये पुन्हा डेटाबेस कॉल्स आहे नेटिव्ह कॉल्स टू जेडीबीसी कॉल्स, असं हे कन्व्हर्जन होणार आहे. फक्त इथं लक्षात काय ठेवा, नेटिव्ह एपीआय ड्रायव्हर हा इथं आहे. ओके, इट इज नॉट रिटन एंटायरली इन जावा. इट इज नॉट रिटन एंटायरली इन जावा. तर ऍडव्हान्टेज काय मात्र याचा, की जो मगाच्या टाईप 1 मध्ये थोडा वेळ जात होता, का तर ह्यांना परत ओडीबीसी ड्रायव्हर ची पण गरज होती, आणि टाईप 1 आणि ओडीबीसी ड्रायव्हर ह्या दोघांची तिथं गरज होती. इथं तसं काही नाही आहे. त्यामुळे याचा परफॉर्मन्स इज अपग्रेडेड दॅन द जेडीबीसी ओडीबीसी ब्रिज ड्रायव्हर. त्याचा टाईप 1 पेक्षा याचा परफॉर्मन्स थोडासा चांगला आहे. डिसएडव्हान्टेज काय बघा, द नेटिव्ह ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन द ईच क्लायंट मशीन. प्रत्येक क्लायंटवर हा तुम्हाला काय करायला पाहिजे, नेटिव्ह ड्रायव्हर हा इन्स्टॉल करायला पाहिजे. द वेंडर क्लायंट लायब्ररी नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन द क्लायंट मशीन. याची पण वेंडरचे जे काही क्लायंट लायब्ररी आहे ती सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे, इन्स्टॉल करणार. म्हणजे बाय डिफॉल्ट काय वेळेला आपण जेडीके ज्यावेळेला इन्स्टॉल करत असतोय बघा, त्यावेळेला काही बाय डिफॉल्ट काही ड्रायव्हर्स इन्स्टॉल होतात, परंतु इथं तुम्हाला जे नेटिव्ह ड्रायव्हर आहेत हे तुम्हाला सेपरेटली इन्स्टॉल करायला पाहिजे. आपण ज्यावेळेस जेडीके इन्स्टॉल करतोय त्यावेळेला तेवढा होणार नाही, पुन्हा तुम्हाला हे नेटिव्ह ड्रायव्हर हे पुन्हा तुम्हाला काय करायचे, इन्स्टॉल करण्याची गरज आहे. मग याच्यामध्ये पण काही जे प्लस पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत बघा. द distinguished characteristic of type 2 JDBC drivers are that they are typically offer better performance than JDBC ODBC bridge. म्हणजे मगाशी सांगितलं बरोबर, याचा परफॉर्मन्स थोडासा चांगला आहे. ऍज अ लेयर्स ऑफ कम्युनिकेशन टायर्स आर लेस दॅन द टाईप 1. बरोबर, 100% एक लेअर कमी झाला ना, मगाशी 2 ड्रायव्हरची गरज होती, इथं फक्त एकाच ड्रायव्हरची गरज आहे. त्यामुळे याचं काय झालेलं आहे, परफॉर्मन्स वाढवलेला आहे, टायर कमी झाला म्हणजे लेअर कमी झालेला आहे.
and also it uses native API which is database specific. Disadvantage काय बघा, native API must be installed in the client system and hence type 2 drivers cannot be used for the internet. हे मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. Like type 1 drivers, it's not written in Java language which forms portability issue. हे सुद्धा पूर्णपणे जावा मध्ये लिहिलेलं नाही, त्यामुळे ह्याला परत पोर्टेबिलिटी ला प्रॉब्लेम आहे. इफ वी चेंज द डेटाबेस वी हॅव टू चेंज द नेटिव्ह API. बघा डेटाबेस बदल झाला तर पुन्हा हा नेटिव्ह API जो ड्रायव्हर आहे हा पण तुम्हाला काय करायला पाहिजे, बदलायला पाहिजे. म्हणजे हा डेटाबेस स्पेसिफिक आहे, डेटाबेस बदलला हा पण ड्रायव्हर तुम्हाला चेंज करायला लागणार. ओके, तर हा एक आहे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस. हे काय आहेत, नेटिव्ह API ड्रायव्हरचे आहेत किंवा याला आपण पार्शली जावा ड्रायव्हर असं म्हणतात. परंतु याचं कम्युनिकेशन हे फास्टर आहे कम्पेअर टू टाईप 1. ओके, आणि हे डेटाबेस स्पेसिफिक आहे. डेटाबेस चेंज झालं की हे तुम्हाला चेंज करायला लागणार आहे. ओके, हे काय आहे, डेटाबेस आहे. तिकडे मात्र तसं नव्हतं, ते कोणत्याही डेटाबेसला कनेक्ट होत होतं. टाईप 1 जरी स्लो असलं तरी टाईप 1 ड्रायव्हर हे कोणत्याही टाईपच्या डेटाबेसला कनेक्ट होतं. याच्यामध्ये मात्र हे तसं नाही आहे. लक्षात आलं काय, थोडाफार हा प्रत्येक याच्यामध्ये काय आहे, थोडाफार काय फरक आहे. याचं फास्टर एक्झिक्युशन आहे, मात्र डेटाबेस स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर हे पार्शली ते होतं नॉट, म्हणजे जावामध्ये ते लिहिलेलं नाही, हे मात्र हे पार्शली जावा म्हटलं आपण, पार्टली जावा किंवा पार्शली जावा आहे. परंतु पोर्टेबल नाही आहे. फुल्ली जावा असेल तर ते पोर्टेबल होऊ शकतात ड्रायव्हर्स, परंतु हे काय हे सुद्धा पोर्टेबल नाही आहे. इथं डेटाबेस चेंज केला तर तुम्हाला हे API ड्रायव्हर चेंज करा. पण हे सुद्धा काय मोस्टली हे काय आहे, हे सुद्धा ड्रायव्हर काय आउटडेटेड आहे. टाईप 1 आणि टाईप 2 तरी हा काय आउटडेटेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा ड्रायव्हर बघणार आहोत, हा टाईप 3 ड्रायव्हर आपल्याला बघायचा आहे. हे पण तेच आहे, साधारण थोडासा चेंज काय बघा. टाईप 3 डेटाबेस रिक्वेस्ट आर पास्ड थ्रू द नेटवर्क मधून जाते टू द मिडल टायर सर्व्हर. द मिडल टायर देन ट्रान्सलेट द रिक्वेस्ट टू द डेटाबेस. इफ द मिडल टायर सर्व्हर कॅन in turn use type 1, type 2 or type 4 ड्रायव्हर. याच्यामध्ये काय केलेलं आहे की सर्व्हर, मिडल टायर सर्व्हर वापरलेला आहे किंवा याच्यात मिडलवेअर वापरलेला आहे. मिडलवेअर, तर मिडलवेअर वापरून हे काय केले जातात, कम्युनिकेशन जावा ऍप्लिकेशनचा डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली जाते, म्हणजे डेटाबेस ऍक्सेस केला जातो. काय वापरलं जातं, मिडलवेअर. आणि मिडलवेअर काय वापरणार आहे, मिडलवेअर एक टाईप 1, टाईप 2 किंवा टाईप 4 ड्रायव्हरचा ते वापर करणार. आता बघा याच्यामध्ये याची डायग्राम जर तुम्ही बघितली तर लक्षात येईल तुम्हाला. द नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर युजेस मिडलवेअर. हे काय वापरते, मिडलवेअर. नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर हे मिडलवेअर. हे काय ऍप्लिकेशन सर्व्हर आहे दॅट कन्वर्ट्स JDBC कॉल्स डायरेक्टली or indirectly into database calls. ओके, तर हे काय कन्वर्ट करणार आहे की मिडलवेअर हे JDBC जे कॉल्स आहेत ना, हे डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, डायरेक्टली डेटाबेस मध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि हे क्लायंट साइडला काय असणार आहेत बघा, क्लायंट साइडला जावा ऍप्लिकेशन आणि नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर, आणि सर्व्हर साइडला हे मिडलवेअर असणार. ओके, आणि हे मिडलवेअर काय करणार आहे, जे JDBC कॉल्स आहेत हे डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, डेटाबेस स्पेसिफिक कॉल्स मध्ये कन्वर्ट करणार. आणि ह्याच्यातला आता एक नवीन पॉईंट काय बघा, म्हणजे आपल्या MCQच्या दृष्टीनं इट इज फुल्ली रिटन इन जावा. दुसरा नंबरचा पार्शली होता. आता तिसरा जो पॉईंट, तिसरा टाईपचा आहे तो हा काय, फुल्ली रिटन इन जावा. फुल्ली रिटन इन जावा म्हणजे कशा, कुठले ड्रायव्हर जावा मध्ये आहेत, कुठले नॉन जावा आहेत, पार्शली आहेत, हे आपल्याला म्हणजे माहित असावं. इट इज फुल्ली रिटन इन जावा. ओके, द ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत बघा. ऍडव्हान्टेज, no client side library is required because of application server that can perform many tasks like auditing, load balancing, logging. Okay, so these activities are carried out by that server side, so no need, so no client side library is required. त्यानंतर डिसएडव्हान्टेज काय आहेत बघा. नेटवर्क सपोर्ट इज रिक्वायर्ड. ह्याला काय गरज आहे, नेटवर्क सपोर्टची गरज आहे. नेटवर्क सपोर्ट इज रिक्वायर्ड फॉर क्लायंट मशीन. Okay, on a client machine, requires database specific coding to be done in the middle tier, so maintenance become costly. इथे काय करायला पाहिजे की आता समजा इथं डेटाबेस बदलला तर मिडलवेअर बदलणार,
बघा, रिक्वायर डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग टू बी डन इन द मिडल टायर. मिडलवेअर जे आहे ना, डेटाबेस नुसार इथलं तुमचं कोडिंग तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे कोडिंग सेम ठेवायचं नाहीये, तुम्हाला काय करायला लागणार आहे, कोडिंग तुम्हाला काय काय होणार आहे, बदलणार आहे. सो इट रिक्वायर्स डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग टू बी डन इन द मिडल टायर, सो मेंटेनन्स बिकम कॉस्टली. ओके, तर याचं मेंटेनन्स हा कॉस्टली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही ऍडव्हान्टेजेस आहेत बघा पुन्हा एकदा. दिस ड्रायव्हर इज सर्व्हर बेस्ड, सो देर इज नो नीड फॉर एनी vendor database library to be present on client machine. काही advantages बघा. This driver is fully written in Java and hence portable. This driver is fully written in Java hence portable. हे ड्रायव्हर पोर्टेबल आहेत. आधीचे दोन्ही पोर्टेबल नव्हते. हा नवीन याच्यातला पॉइंट आहे, हा नवीन पॉइंट आहे. Point should be noted. These type 3 drivers are portable. It is suitable for the web. Web साठी आपण वापरू शकतो. There are many opportunity to optimize portability, performance, scalability. हे आपण वाढवू शकतो याच्यामध्ये. The net protocol can be designed to make the client JDBC driver very small and fast. The type 3 driver typically provides support for features such as याच्यामध्ये काय काय बघा, catching, connections, query result and so on, load balancing and advanced काही फीचर्स याच्यात ऍड आहेत. सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन सच एज लॉगिंग, ऑडिटिंग हे होऊ शकतो. दिस ड्रायव्हर इज व्हेरी फ्लेक्झिबल, अलाउज ऍक्सेस टू मल्टिपल डेटाबेस युझिंग वन ड्रायव्हर. आता बघा, याच्यामध्ये आपण मल्टिपल डेटाबेस युझिंग वन ड्रायव्हर, वेगवेगळ्या डेटाबेसला आपण ह्याच्यामध्ये कनेक्ट होऊ शकतो. आपल्या काय लक्षात बघा, याच्या आधीमध्ये तसं नव्हतं. हा टाईप आधीच्या टाईप मध्ये हे असं नव्हतं. याच्यामध्ये आपण मल्टिपल डेटाबेसला आपण काय करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. देर आर मोस्ट इफिशियंट अमंग ऑल ड्रायव्हर, हे सगळ्यात इफिशियंट आहे कम्पेअर टू ऑल ड्रायव्हर्स टाईप. डिसएडव्हान्टेज काय बघा, इट रिक्वायर्स अनदर सर्व्हर ऍप्लिकेशन. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, एक 2 मिनिटं. तर बघा, डिसएडव्हान्टेज काय बघा, इट रिक्वायर्स अनदर सर्व्हर ऍप्लिकेशन. इट रिक्वायर्स अनदर सर्व्हर ऍप्लिकेशन टू इन्स्टॉल अँड मेंटेन. ट्रॅव्हर्सिंग द रेकॉर्ड सेट मे टेक लॉंगर सिन्स द डेटा कम्स थ्रू द बॅकएंड सर्व्हर. तर काही याचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर मात्र हा फास्ट आहे. टाईप 3 ड्रायव्हर सुद्धा काय आहे, हा स्मॉल आहे मात्र फास्ट आहे आणि वेब ऍप्लिकेशन साठी आपण वापरू शकतो. पोर्टेबल आहेत, हे फुल्ली रिटर्न इन जावा आहे, थर्ड टाईपचा जो आहे. ओके, म्हणजे हा सर्व्हर बेस्ड ड्रायव्हर आहे. ओके, देर इज नो नीड फॉर एनी वेंडर डेटाबेस लायब्ररी. तर अशा पद्धतीने हा टाईप 3. टाईप 4 काय बघा, टाईप 4 त्याला आपण डेटाबेस प्रोटोकॉल ड्रायव्हर, 3 ड्रायव्हर असं म्हणतो. द जेडीबीसी ड्रायव्हर, द जेडीबीसी टाईप driver, also known as direct to database pure Java driver, is a database driver implementation that converts JDBC calls directly into vendor specific database protocol written completely in Java. Type 4 drivers are thus perform independent. हा चौथा टाईपचा आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. चौथा टाईपचा ड्रायव्हर हा काय, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. म्हणजे प्लॅटफॉर्म बदलला तरी हा तुम्हाला ड्रायव्हर काय बदलायची गरज नाही. प्लॅटफॉर्म म्हणजे विंडोज पासून लिनक्स वर गेलो, लिनक्स पासून मॅक वर गेलो तरी हा चालू शकतो, आधीचे नाही. तर हा एक याची वेगळी स्पेशालिटी आहे. ओके, ह्याची तुम्ही इथे डायग्राम बघू शकता. ठीक आहे, इथे थिन ड्रायव्हर म्हटलं बघा, हेच हे जे ड्रायव्हर टाईप 4 ड्रायव्हर आहेत हे आपण इथे हे ड्रायव्हर घेतलेले आहेत. ऍडव्हान्टेज काय बघा, बेटर परफॉर्मन्स आहे. नो सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड ऍट क्लायंट साइड और सर्व्हर साइड. वेगळंच काय घ्यायची गरज नाही, मिडलवेअर वगैरे असं काही घ्यायची गरज नाही. सो इट हॅव्हिंग बेटर परफॉर्मन्स दॅन ऑल अदर ड्रायव्हर्स. डिसएडव्हान्टेज काय बघा, ड्रायव्हर्स डिपेंड ऑन द डेटाबेस. मात्र हे डेटाबेसवर डिपेंड आहे. डेटाबेस बदलला की ड्रायव्हर बदलायला. मात्र प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म बदलला तर चालेल, कारण डेटाबेस बदल तर सुद्धा हा ड्रायव्हर्स तुम्हाला चेंज करायला लागणार. तर हे टाईप 4 आहे. ओके, तर हे थेरोटिकली आपण बघितलेलं आहे. तर आज आपण इथं थांबूया. ओके.